नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा जो तिसरा हप्ता आहे आता ते किती महिलांना मिळणार याची सुद्धा आकडा समोर आलेला आहे। 2 कोटी महिलांना या दिवशी ती तारीख सुद्धा डिक्लेअर झालेली आहे आणि हप्ता किती दिला जाणार आहे 4500 प्लस 1500 का फक्त 1500 का 3000 रुपये हा की रक्कम वाढलेली आहे। या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। लक्षात घ्या, आजची सगळ्यात मोठी अपडेट आहे। आज 24 तारीख आहे, तर लक्षात घ्या आजची सगळ्यात मोठी अपडेट आहे। लाडक्या बहिणींचा जो तिसरा हप्ता आहे, आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो तारीख सुद्धा डिक्लेअर झालेली आहे, ती अमाउंट सुद्धा डिक्लेअर झालेली आहे, किती कोणाला भेटणार हे सुद्धा डिक्लेअर झालेलं आहे आणि किती महिला पात्र झालेल्या आहेत त्या सुद्धा इथं सगळं सांगण्यात आलेलं आहे। तर व्हिडिओ हा खूप महत्त्वशीर असणार आहे, महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट असणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, कारण व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे तुमच्यासाठी, कारण तुम्ही खूप दिवस झालं तिसऱ्या हप्त्याची वाट पाहत आहात आणि तुम्हाला अजून तो हप्ता मिळालेला नाही आहे। तर लक्षात घ्या, काही माझ्या माता भगिनींना या हप्त्याचे पैसे सुद्धा यायला सुरुवात झालेली आहे। ज्या माझ्या माता भगिनी आहेत त्यांना ऑलरेडी, ज्यांना पैसे नव्हते आले त्यांना पण आता येतील, ते सुद्धा आपण याच्यामध्ये बोलणार आहोत। लक्षात घ्या महिलांनो, लक्ष द्या, लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता या दिवशी बँक खात्यात जमा होणार। मी तुम्हाला सांगतो आता की तारीख कोणती आहे। तुम्हाला आकडा तर मी सांगितला आहे की 2 कोटी महिला यासाठी पात्र आता आहेत। तिसऱ्या हप्त्याची जी काही सगळी अंमलबजावणी आता होणार आहे, तिसऱ्या हप्त्यासाठी जी पात्र संख्या आहे ती सगळ्यात अधिक आहे, ती म्हणजे 2 कोटी। लक्षात घ्या, आतापर्यंतचा हा मोठा आकडा आहे। 2 कोटी माझ्या माता भगिनींना एकदम पैसे येणार आहेत या दिवशी। आता हा दिवस कोणता आणि बँकांनाही काही सूचना दिलेल्या आहेत, तर त्या सूचनासुद्धा आपण बघणार आहोत की नेमकं याच्या पुढे आता काय होणार आहे, बँक पुढे काय करतील। कारण आपल्याला माहिती आहे सगळ्यांना पहिले 2 हप्त्याबद्दल आपल्यासोबत काय झालं आहे, माझ्या माता भगिनींसोबत काय झालेलं आहे, पैसे कापले वगैरे आहेत, तर त्यांना सुद्धा काही सूचना आता दिल्या गेलेल्या आहेत। तर लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेचा तिसरा जो हप्ता आहे, लक्षात घ्या रक्षाबंधनच्या आधीच लाडकी बहीण योजनेचा जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मानधन महिलांच्या बँक खात्यात जमा झाले होते। त्यानंतर सप्टेंबरमधले पैसे कधी येणार हा प्रश्न आपल्या महिलांना सारखा सतावत होता। आता लाडक्या बहीण योजनेचा हप्ता कधी बँक खात्यात जमा होणार याची माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे। लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगतो आता नेमकं अदिती तटकरे मॅडम काय म्हणाले आहेत, नेमकं त्यांचं म्हणणं काय आणि किती योजना यातल्या पात्र झालेल्या आहेत, काय आहेत, या सगळ्या गोष्टींची आपण इथं माहिती पाहणारच आहोत। लक्षात घ्या, माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कार्यक्रम आता रायगडमध्ये होत आहे। लक्षात घ्या, जो 29 तारखेला जो हप्ता मिळणार आहे, तर तारीख डिक्लेअर झालेली आहे 29 सप्टेंबर रोजी तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम होत आहे। त्याच दिवशी म्हणजे 29 सप्टेंबर रोजी महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता हा जमा होणार आहे आणि हा जो कार्यक्रम आहे हा मित्रांनो हा रायगडमध्ये होणार आहे। ह्याची सुद्धा माहिती घ्यावी आपण। रायगडला 29 सप्टेंबर म्हणजेच रविवारी, इन त्या रविवारी आपल्या खात्यामध्ये हे पैसे असणार आहेत। लक्षात घ्या, रविवारी, इन त्या रविवारी तुमच्या खात्यात हे पैसे असणार आहेत। तत्पूर्वी तुम्हाला मी काही सूचना सांगत आहे, त्यासुद्धा लक्षात घ्या, नाहीतर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत याचीसुद्धा मी तुम्हाला चेतावणी देऊ शकतो। कारण काय होतं आहे, नोटिफिकेशन देतो आहे तुम्हाला, एक सूचना तुम्हाला देत आहे की हे तयार ठेवा, नाहीतर प्रॉब्लेम होऊ शकतो। या योजनामुळे लक्षात घ्या, आता आकडा 2 कोटी महिलांना लाभ दिले जाणार आहेत। मी तुम्हाला हे पण सांगितलं की 2 कोटी आपल्या ज्या आता माता भगिनी आहेत त्यांना पैसे मिळणार आहेत, अशी माहिती अदिती तटकरे मॅडम यांनी दिली। आणि 29 सप्टेंबर रोजी महिलांच्या खात्यात 1,500 रुपये जमा होणार। मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की 4,500 रुपये जमा होणार का 1,500 जमा होणार, हे एक मोठे प्रश्न आहे। का या हप्त्याचा जो पैसे आहे ते वाढवून मिळणार ह्याच्यावर सुद्धा एक प्रश्न आहे। तर लक्षात घ्या, सध्या मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आहे, आपली जी लाडकी बहिणींना जो हप्ता आहे तो कधी मिळणार, तर तो 29 सप्टेंबरला म्हणजे येईल त्या रविवारी मिळणार आहे। तो 2 कोटी महिलांना मिळणार आहे, 2 कोटी माझ्या माता भगिनी आहेत त्यांना मिळणार आहे। आता प्रश्न असा आला की 1,500 रुपये का, 1,500 रुपये का मिळणार, तर 1,500 रुपये हे माझ्या सप्टेंबरमध्ये ज्या महिलांनी फॉर्म भरला आहे अशा माता भगिनींना मिळणार आहे। सप्टेंबरमधल्या माता भगिनींना, ज्या माता भगिनींना पहिले 2 हप्त्याचे 3,000 रुपये मिळालेले आहेत त्या माझ्या माता भगिनींना 1,500 रुपये मिळणार आहेत। आणि ज्या माझ्या माता भगिनींना एकही हप्ता नाही मिळाला अशा माझ्या माता भगिनींना 4,500 रुपये हे मिळणार आहेत। आता तुम्ही म्हणाल, मग तुम्ही तर म्हणाले होते, मुख्यमंत्री म्हणाले होते की रक्कम वाढवून देऊ, तर लक्षात घ्या, रक्कम वाढणेबद्दल अजून काहीही कुठलीही बातमी अजून आलेली नाही, तर कुणीही त्याच्यावरती विश्वास ठेवू नये।
अदिती तटकरे मॅडमनी स्वतः सांगितलं होतं की महिलांची जी काही मोठा क्षण आहे बातमी त्यांनी कालच सांगितलं की 19 सप्टेंबरला येणार आहे आणि राज्य मंत्रिमंडळात हा सगळ्यात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे की तुम्हाला आता 1,500 रुपये मिळणार, कोणाला ते सांगितलं, 4,500 मिळणार, कोणाला ते सांगितलं आणि 3,000 आता कोणाला मिळतील. 3,000 लक्षात घ्या. कोणाकोणाला जर जुलैचे पैसे आले असतील आणि ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या आले नसतील तर त्या माझ्या माता भगिनींना 3,000 रुपये हे मिळणार आहेत. लक्षात घ्या. याचा हप्तासुद्धा आता डिक्लेअर झालेला आहे. कोणालाही पैसे वाढवून मिळाले नाही आहेत, म्हणजे वाढवून हप्ता हा मिळणार नाही आहे. रक्कम अजूनही वाढलेली नाही आहे, याचीही सगळ्यांनी दक्षता घ्यायची. आता एक लक्षात घ्या, मी तुम्हाला जे काही सूचना सांगणार आहे त्यासुद्धा लक्षात ठेवा. अजूनपर्यंत जर तुमचं बँक खातं जे आधार लिंक सीडिंग नसेल तर प्लीज येईल त्या 1-2 दिवसामध्ये आधार लिंक करून घ्या, नाहीतर प्रॉब्लेम होऊ शकतो. पुढं म्हणजे तुमचं जे काही आधार लिंक झाल्यानंतर DBT एनेबल्ड करून घ्या. प्लीज तुम्हाला माझं एक रिक्वेस्ट आहे, विनंती आहे की DBT एनेबल्ड करून घ्या. DBT एनेबल्ड जर नसेल तर तुमच्या खात्यात पैसे येणार नाहीत, तुमचे पैसे रिजेक्ट होतील. DBT एनेबल झाल्यानंतर तुमचं जे काही अकाउंट आहे का ते एकदा व्यवस्थित चेक करा, ट्रान्झॅक्शन्स चेक करा, सगळं KYC वगैरे आहे का हे सुद्धा चेक करा मित्रांनो, कारण खूप महत्त्वाचं आहे. परत पैसे कधी येतील हे माहीत नाही. सध्या तरी 29 सप्टेंबर यांनी तारीख सांगितलेली आहे. 29 सप्टेंबरला पैसे येणार आहेत. त्याच्या अगोदर आपल्याकडून काही चूक राहू नये ह्याचीसुद्धा सगळ्यांनी एक दक्षता घ्यायची आहे, कारण आपल्याकडून जर चूक झाली तर पुढे पैसे येतील का नाही ह्याचीसुद्धा शंका सध्या तर आहे. म्हणजे पैसे तर येतच राहणे. सध्या महिन्याला त्यांनी स्वतः सांगितलं आहे की महिन्याला 1,500 रुपये तरी येतील, परंतु एवढी रक्कम एकदम 4,500 रुपये रक्कम ही आपल्याकडून हातातून जाता कामा नये, यासाठी आपण थोडीशी काळजी घ्यायची आहे. प्रत्येकानं आपलं अकाउंट्स व्यवस्थित चेक करायचं आहे. कोणाचे काही डॉक्युमेंट्स राहिले असतील तर ते आज आणि उद्यामध्ये करून घ्या. फोटो राहिले असतील फोटो. आता ज्या माझ्या माता भगिनींचा फॉर्म हा रिजेक्ट झालेला आहे त्या माझ्या माता भगिनींना एक सांगणं आहे, ज्यांचा फॉर्म हा परमनंट रिजेक्ट झालेला आहे, लक्षात घ्या, परमनंट रिजेक्ट झालेला आहे, त्याच्यावरती अजून तरी सोल्युशन आलेलं नाही आहे. परमनंट जर रिजेक्ट झाला असेल तर सध्या तुम्ही या योजनेसाठी पात्र नाही असं धरलं जातं आहे आणि त्यातील तुम्ही एक असू शकता. त्यामुळं ज्यांचा परमनंट रिजेक्ट झाला आहे त्यांना या योजनेचा फायदा मिळणार नाही आहे. त्यासाठी आपल्यालासुद्धा दुःख आहे. खरं तर ही योजना सगळ्या माझ्या माता भगिनींना मिळायला पाहिजे होती, कारण सगळीच बहीण ही आपलीच बहीण आहे, प्रत्येक स्त्री ही आपली बहीणच आहे राज्यातील. त्यामुळं सरसकट पैसे द्यायला हरकत नव्हती. परंतु आता काही विशिष्ट जे कुटुंब आहे ते थोडेसे चांगल्या परिस्थितीत असतील, कदाचित त्यांना ते पात्र नसतील म्हणून त्यांना हा मिळाला नसेल, परंतु एक तर सगळ्यांनाही मिळायला पाहिजे होती. आता काही माझ्या माता भगिनींना आनंदाचा क्षण आहे तर माझ्या काही माता भगिनींना थोडंसं दुःखाचं क्षण आहे, कारण अशा बी काही माझ्या महिला आहेत ज्या खरंच पात्र आहेत परंतु त्यासुद्धा रिजेक्ट झालेल्या आहेत. तर त्यांनासुद्धा मी लवकरच असं म्हणेन की एडिटचा ऑप्शन यावा आणि एडिटचा ऑप्शन लवकरच येईल असंही मला वाटते, कारण ह्या 1 ते 2 दिवसापर्यंत त्यांना सगळं जे काही रिजेक्ट वगैरे फॉर्म आहेत ते त्यांना नीट करून परत ॲप्रूव्ह करायचे आहेत. आता याच्यामध्ये काही तुम्हाला शंका वाटत असतील तर तुम्ही आपल्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.